Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B. Patil going to teach you advanced manufacturing processes subject in this semester and the subject code is 22563. We are discussing our fourth unit, that is fundamentals of computer aided manufacturing, and up to CNC machine tool we have finished in last video. Now we will continue with our next point, that is DNC, डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोल मशीन टूल्स. ओके, तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण CNC बद्दल माहिती बघितली होती. आता या व्हिडिओमध्ये आपण DNC म्हणजेच डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोल मशीन टूल्स म्हणजे काय ते बघूया. डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोल मशीन टूल. ओके, DNC machine tools is a manufacturing system in which number of machines are controlled through a central computer by direct connection. ओके, तर DNC किंवा डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोल मशीन टूल्स कशा आहेत बघा, ज्याच्यामध्ये काय आहे, जो नंबर ऑफ मशीन्स आहेत, ओके, त्याचा कंट्रोल जो आहे तो कसा आहे, थ्रू अ सेंट्रल कम्प्युटर. एका कम्प्युटर थ्रू काय आपल्या सगळ्या मशीन टूल्स काय होणार आहेत, ऑपरेट होणार आहेत. त्यामुळे त्याला काय म्हणतात, डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोल मशीन टूल्स. The central computer provides the programming instructions to each machine tool as well as receives the data from the machine tools. Thus, it is a two-way information exchange. As per the requirements of individual machine tool control, DNC computer is providing or communicating instructions and commands instantly to the individual machine tools. Okay, म्हणजेच काय, सेंट्रल कम्प्युटर कसं आहे, सेंट्रल कम्प्युटर इन्स्ट्रक्शन देणार मशीन टूल्सला, त्याचबरोबर त्या मशीन टूलकडून जो काही डाटा आहे तो रिसीव्ह पण करतो. म्हणजे हा एक इथं कसं आहे, टू वे इन्फॉर्मेशन एक्सचेंज आहे. ओके, त्यामुळं इथं कसं आहे, डायरेक्ट सेंट्रल कम्प्युटर थ्रू मशीन टूल्सला आपण इन्स्ट्रक्शन देतो किंवा कमांड्स देतो, त्यामुळे याला डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोल मशीन टूल असं म्हटलेलं आहे. ओके, डायग्राममध्ये आपण बघूया. ओके, आता हा सेंट्रल कम्प्युटर आहे. ओके, सेंट्रल डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोल कम्प्युटर विथ बल्क सेंट्रल मेमरी. ओके, हा काय आपला एक सेंट्रल डेडिकेटेड कम्प्युटर आहे विथ बल्क सेंट्रल मेमरी आहे. आणि त्याच्या थ्रू ओके काय कंट्रोल करतात, हे नंबर ऑफ मशीन टूल्स जे आहेत, ओके, ज्या या मशीन्स आहेत ह्या कशा आहेत, टेलिकम्युनिकेशन लाईन्स थ्रू या आपण कनेक्ट केलेले आहेत. आणि हा सेंट्रल कम्प्युटर थ्रू ह्या सगळ्या मशीन्स काय करतो, आपण कंट्रोल करतो किंवा ऑपरेट करतो. त्याचबरोबर इथला जो काय मशीनचा डाटा आहे तो देखील काय करतो, हा कम्प्युटर रिसीव्ह करतो. ओके, इट इज अ टू वे एक्सचेंज इन्फॉर्मेशन. तर त्यामुळे याला काय म्हटलेलं आहे, डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोल. आपण सेंट्रल कम्प्युटर थ्रू ह्या सगळ्या मशीनची ॲक्टिव्हिटी कंट्रोल करतो, त्यामुळे याला डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोल मशीन टूल असं म्हटलेलं आहे. आता डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोलमध्ये परत आणखी एक टाईप आहे, तो म्हणजे डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोल मशीन टूल्स विथ सॅटेलाईट कम्प्युटर. ओके, आता सॅटेलाईट कम्प्युटर म्हणजे काय, आता बऱ्याच वेळेला काय होतं की तुमच्या नंबर ऑफ मशीन टूल्स असतील तर ह्या सेंट्रल कम्प्युटरवर बऱ्याच वेळेला लोड येतो. मग त्यासाठी काय केलं जातात, छोटे मिनी कम्प्युटर्स इथे प्लेस केले जातात त्या लाईनवर, त्याला सॅटेलाईट कम्प्युटर्स असं म्हणतात. ओके, डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोल मशीन टूल्स विथ सॅटेलाईट कम्प्युटर्स. इफ द नेटवर्क ऑफ मशीन टूल्स इज लार्ज देन यूज इज मेड ऑफ इंटरमिडिएट कम्प्युटर्स. use is made of intermediate computers known as satellite computers as shown in figure. Each satellite computer is a mini computer and controls smaller group of machine tools by receiving the instructions from the central computer. The satellite computer take off some of the burden of the central computer. Okay, म्हणजे बघा आता हा आपला सेंट्रल कम्प्युटर आहे. ओके, आणि डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोलमध्ये कशा ह्या डायरेक्ट मशीन टूल्स आपण ऑपरेट करतो होतो. पण इथं काय आहे, विथ सॅटेलाईट कम्प्युटर आपण इथं काय मिनी कम्प्युटरची मदत घेतलेली आहे. सेंट्रल कम्प्युटरचा जो लोड आहे तो काय केलेला आहे, परत इथं आपण मिनी कम्प्युटर्समध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे 1 2 3. ओके, आणि त्याच्या थ्रू आपण जे स्मॉल ग्रुप आहे मशीनचा तो आपण काय केलेला आहे, कनेक्ट केलेला आहे. ओके, म्हणजे इथून ज्या इन्स्ट्रक्शन येतील त्या परत या मिनी कम्प्युटर्समध्ये येतील आणि तिथून त्या कुठं जाईल, तुमचा जो नंबर ऑफ ग्रुप आहे मशीनचा त्या थ्रू आपण ते काय करणार आहे, मशीन ऑपरेट करणार आहे. तर ह्याला म्हणायचं DNC मशीन टूल्स विथ सॅटेलाईट कम्प्युटर्स. हे मिनी कम्प्युटर्स याला काय म्हणतो आपण, सॅटेलाईट कम्प्युटर्स. ओके, आता बेसिक एलिमेंट्स बघूया. डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोल मशीन टूलचे बेसिक एलिमेंट्स काय आहेत, त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक म्हणजे मेन आहे तो म्हणजे मेन कम्प्युटर आहे. ओके,
त्यानंतर सेकंड आहे त्याच्यामध्ये मेमरी फॉर स्टोरिंग पार्ट प्रोग्राम लिस्टिंग. ओके, इथं जी मेमरी लागते ती कशी आहे आपल्याला लार्ज असते, म्हणजे इथं आपल्याला भरपूर स्टोरेज असतं, त्यामुळं ह्याच्यासाठी वेगळं आहे, म्हणजे एक तो एलिमेंट इथं वेगळा दिलेला आहे मेन कम्प्युटर सोडून. मेमरी फॉर स्टोरिंग पार्ट प्रोग्राम लिस्टिंग. ओके, त्याची मेमरी हा देखील एक मेन एलिमेंट आहे. त्यानंतर कम्युनिकेशन नेटवर्क अँड इंटरफेसेस. ओके, त्याच्या ट्रान्सफॉर्मेशन लाईन्स आहेत. ओके, त्याला कम्युनिकेशन नेटवर्क किंवा इंटरफेस असं म्हटलेलं आहे, तो देखील हा बेसिक एलिमेंट आहे. आणि फायनली मशीन टूल्स. ओके, ह्याच्यामध्ये बेसिकली दोनच आपले येतात की मेन कम्प्युटर आणि मशीन टूल्स, पण ह्याच्याबरोबरच आपली मेमरी आणि कम्युनिकेशन नेटवर्क हे देखील खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर हे त्याचे बेसिक एलिमेंट्स आहेत. त्यानंतर फंक्शन्स बघूया आपण. डायरेक्ट न्यूमेरिकल मशीन टूल सिस्टीमचे काय काय आहेत. दी मेन फंक्शन्स ऑफ DNC मशीन टूल सिस्टीम आर ॲज फॉलोज. फर्स्ट आहे टू कंट्रोल दी मशीन टूल्स प्लेस्ड ॲट डिफरंट लोकेशन फ्रॉम अ सिंगल कम्प्युटर. ओके, तर मेन फंक्शन DNC मशीन टूल्सचं काय आहे, जे मशीन टूल्स आहेत जे वेगवेगळ्या प्लेसवर ठेवलेले आहेत ते काय करणं, वेगवेगळ्या लोकेशनवरती जे प्लेस केलेले आहेत ते कंट्रोल करणं थ्रू अ सिंगल कम्प्युटर. ओके, हे बेसिक फंक्शन आहे. सेकंड आहे टू फॅसिलिटेट दी स्टोरेज अँड एडिटिंग ऑफ पार्ट प्रोग्राम्स ऑफ ऑल मशीन टूल्स बाय अ सिंगल सेंट्रल कम्प्युटर. ओके, याच्यामध्ये आणखी एक फंक्शन इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे बघा स्टोरेज अँड एडिटिंग ऑफ पार्ट प्रोग्राम्स. जे आपण मशीनवरती ऑपरेशन्स करणार आहे, ओके, जो पार्ट फिनिश करणार आहे त्यासाठी आपल्याला प्रोग्राम तयार करावा लागतो, म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. तर ते स्टोअर करणं किंवा त्याचं एडिटिंग करणं हे देखील फंक्शन आहे DNC मशीन टूलमध्ये. ओके, नेक्स्ट आहे टू मेंटेन दी डाटाबेस ऑफ ऑल मशीन टूल्स सेंट्रली बाय रिसिविंग दी डाटा फ्रॉम दी मशीन टूल्स. ओके, ह्याच्याबरोबरच DNC मशीन टूल काय करतं, डाटा मेंटेन करतं. ओके, सेंट्रली जो आपल्या प्रत्येक मशीन टूलमधून मिळालेला आहे आणि त्यानुसार आपण करेक्टिव्ह ॲक्शन घेऊन तो परत काय करत असतो तिथं आपण तो मशीन टूलला प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळं टू मेंटेन दी डाटाबेस हे देखील एक महत्त्वाचं फंक्शन आहे DNC मशीन टूलचं. आणि फायनली टू इंटिग्रेट कॅम्प विथ CAD. ओके, हे देखील महत्त्वाचं फंक्शन आहे. इंटिग्रेट कॅम्प कम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग विथ कम्प्युटर एडेड डिझाईन. तर ही सगळी फंक्शन्स आहेत. देन ॲडव्हान्टेजेस बघूया DNC मशीन टूलचे. सगळ्यात पहिल्यांदा जो ॲडव्हान्टेज आहे तो म्हणजे बघा इट इलिमिनेट्स पंच्ड टेप अँड टेप रीडर्स. ओके, जे न्यूमेरिकल कंट्रोल मशीन टूल्समध्ये NC मशीन टूल्समध्ये बघितलं आपण पंच टेप किंवा टेप रीडर्स होते, तर ती जी पॉसिबिलिटी आहे ती इथं काय केलं इलिमिनेट झालेलं आहे. आपण कसा इथं डायरेक्ट कंट्रोल आहे सेंट्रल कम्प्युटर थ्रू मशीन टूल्सला, त्यामुळे तिथं हा पार्ट येत नाही पंच टेप किंवा टेप रीडरचा. सेकंड आहे लार्ज मेमरी ऑफ DNC अलाउज इट टू स्टोअर अ लार्ज अमाऊंट ऑफ पार्ट प्रोग्राम. ओके, एक आणखी एक याचा ॲडव्हान्टेज बघा की सेंट्रल कम्प्युटर थ्रू कसं एक लार्ज मेमरी आपण तिथं स्टोअर केलेलं आहे, त्यामुळे नंबर ऑफ पार्ट प्रोग्राम जे असतील ते आपण इझिली तिथं स्टोअर करू शकतो. हा एक ॲडव्हान्टेज आहे DNC मशीन टूल्सचा. ओके, लार्ज मेमरी ऑफ DNC ओके अलाउज इट टू स्टोअर अ लार्ज अमाऊंट ऑफ पार्ट प्रोग्राम्स. नंबर ऑफ प्रोग्राम्स आपण ॲट अ टाइम तिथं सेव्ह करू शकतो. ओके, then next same part program can be run on the different machines at the same time without duplicating it at individual machine. ओके, म्हणजे सेम पार्ट प्रोग्राम आपण काय करू शकतो रन करू शकतो डिफरंट मशीनवरती ॲट सेम टाईम. ओके, तर हे एक आणखी एक ॲडव्हान्टेज आहे. सेम पार्ट प्रोग्राम कॅन बी रन ऑन दी डिफरंट मशीन ॲट दी सेम टाईम. ओके, एकच पार्ट प्रोग्राम आपण नंबर ऑफ मशीनवरती सेम टाईमला काय रन करू शकतो. फोर्थ ॲडव्हान्टेज आहे सेंट्रल DNC कम्प्युटर कॅन कीप क्लोज कंट्रोल ओव्हर दी कम्प्लीट मशीन शॉप. ओके, आता इथं कसं आहे की आपला डायरेक्ट कंट्रोल आहे आणि सेंट्रल कम्प्युटर थ्रू, त्यामुळं जे कम्प्लीट मशीन शॉप आहे ओके त्याच्यावर आपण काय करतो क्लोज कंट्रोल ठेवू शकतो. ओके, सेंट्रल DNC कम्प्युटर कॅन कीप क्लोज कंट्रोल ओव्हर दी कम्प्लीट मशीन शॉप. कम्प्लीट मशीन शॉपवरती आपण काय करू शकतो क्लोज कंट्रोल ठेवू शकतो DNC मशीन टूलमध्ये. द नेक्स्ट ॲडव्हान्टेज आहे इंडिव्हिज्युअल मशीन परफॉर्म्स रिपोर्ट कॅन बी ऑब्टेन ऑन डिमांड. ओके, इंडिव्हिज्युअल मशीन परफॉर्मन्स रिपोर्ट कॅन बी ऑब्टेन ऑन डिमांड. ओके, आता इंडिव्हिज्युअल मशीनचा परफॉर्मन्स देखील आपल्याला इथं काय करतो येतो म्हणजे आपल्याला तो मिळू शकतो DNCमध्ये. नेक्स्ट आहे DNC युजेस अ सेंट्रल कम्प्युटर विच कॅन बी इझिली आयसोलेटेड फ्रॉम द मशीन शॉप अँड केप्ट इट इन सुटेबल एन्व्हायरमेंट. ओके,
DNC uses a central computer which can be easily isolated from the machine shop and kept in suitable environment. ओके, तर हिचं आता सुटेबल एन्व्हायरमेंटमध्ये देखील हे काय आपण इझिली परफॉर्म करू शकतो. म्हणजे DNC सेंट्रल कम्प्युटर यूज केल्यामुळे काय होतं, इझिली आयसोलेट फ्रॉम दी मशीन शॉप. ओके, अँड केप्ट इन सुटेबल एन्व्हायरमेंट. And last one, the data related to manufacturing can be centrally maintained and updated, thereby effectively managing the inventory and scheduling. Okay. तर जो काय डाटा मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड जो डाटा आहे तो सेंट्रली आपण मेंटेन करतो किंवा अपडेट करतो, आणि त्यामुळं जे इन्व्हेंटरी असेल स्टोअर करणं किंवा त्याचं मॅनेजमेंट असेल किंवा त्याचं शेड्युलिंग करणं असेल ही इझिली होऊ शकतं या DNC मशीन टूल्समध्ये. ओके, कारण हा डाटा कसा आपल्याला सेंट्रली मिळू शकतो तिथं आणि अपडेट पण करता येतो. त्यामुळं ज्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते मॅनेज करणं इथं इझी असतं. ओके, तर दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ DNC मशीन टूल्स. आणि फायनली लिमिटेशन्स, जसे काही ॲडव्हान्टेज आहेत तसे त्याचे काही लिमिटेशन देखील आहेत. फर्स्ट त्याचा ॲडव्हान्टेज म्हणजे जर सेंट्रल कम्प्युटर आपला फेल झाला तर पूर्ण सिस्टीम इथं काय होते, कोलॅप्स होते. इन द इव्हेंट ऑफ फेल्युअर ऑफ सेंट्रल DNC कम्प्युटर द कंप्लीट ॲक्टिव्हिटीज ऑफ द मशीन शॉप विल कम टू स्टँड स्टील. ओके, जर सेंट्रल कम्प्युटरलाच काही प्रॉब्लेम आला तर पुढची पूर्ण सिस्टीम आपली कशी होती तिथं ब्रेकडाऊन होतं. हा एक लिमिटेशन आहे, त्यामुळे तो वेल कंडिशनमध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर कॉस्ट देखील, DNC इज एक्सपेन्सिव्ह अँड इट्स यूज इज जस्टिफाईड वेअर हाय ॲटोमेशन इज रिक्वायर्ड. त्याच पद्धतीनं DNC कसं आहे, हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. ओके, आणि जिथं हाय ॲटोमेशन रिक्वायर्ड आहे ओके तिथंच इट्स यूज इज जस्टिफाईड वेअर हाय ॲटोमेशन इज रिक्वायर्ड. ओके, तर हे लिमिटेशन्स आहेत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट DNC, डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोल मशीन टूल्स. ओके, थँक्यू.